नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत डॉक्टर इंजिनियर गणेश कावळे सर. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे मागच्या 20-22 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. स्वतः ते मास्टर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये, त्यामुळे ती प्रॅक्टिस कन्सल्टन्सीची चालूच आहे. पण त्याचबरोबर मला नेहमी असं वाटतं, की आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रातलं ज्ञान घेतो, तेव्हा ते जास्तीत जास्त लोकांना जर देऊ शकलो, तर त्यापेक्षा मोठं काम नसतं आणि तेच या माध्यमातनं गेली अनेक वर्ष सातत्यानं नवनवीन सिव्हिल इंजिनियर्स घडवण्याचं काम एका अर्थानं करतायत, ज्ञानदानाचं काम करतायत. त्यामुळे त्यांचा हा आजपर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते, हे क्षेत्र कसं बदलतंय, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. डेफिनेटली. नमस्कार सर. नमस्कार, तर नमस्कार. गप्पांना अशी सुरुवात करूया. ते येस. म्हणजे तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी इतकी स्ट्रॉंग आहे, एज्युकेशनल बॅकग्राऊंड. येस, तर डेफिनेटली. मला साधारणपणे के-जी टू पी-जी आणि पी-एच-डी असापर्यंतचा प्रवास थोडक्यात ऐकायचा आहे, की कुठली शाळा होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं या क्षेत्राकडे म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे येण्यामागचे इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळालात? काय सांगाल? ओके. डेफिनेटली. बेसिकली कसं आहे, माझं पूर्ण शिक्षण हे ग्रामीण भागात झालेलं आहे. आय एम फ्रॉम म्हणजे माझं गाव जे आहे बुपेगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. तिथे कादवा शुगर फॅक्टरी आहे. तिथेच आमच्या गावातल्याच मेजर जे आमचे चुलते आहेत, त्यांचीच एक संस्था आहे, बी.के. कावळे कॉलेज. बरोबर. तिथेच माझ्या फर्स्ट स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड पण तिथेच एज्युकेशन झालेलं आहे. आणि त्यानंतर मी माझं पुढे ॲक्चुअली मला करिअर करायचं होतं, ॲग्रिकल्चरमध्ये करिअर करायचं होतं. पण अच्छा. काही दृष्टिकोनातून ते माझा मेरिटमध्ये नंबर नाही लागला. हं, हं. न लागल्यामुळे मी काय केलं, स्विचओव्हर झालो. वडिलांनी सांगितलं का तुला मी साधं ग्रॅज्युएशन नाही करू देणार, तुला प्रोफेशनल एज्युकेशन घ्यायचं आहे. त्यामुळे मला वडिलांनी फर्स्ट इयर सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी ॲडमिशन घेऊन दिलं. त्यावेळेस माझं सुरुवातीला तर काही इंटरेस्ट नव्हतं. पण जसं फर्स्ट इयर कंप्लीट झालं आणि नंतर सेकंड इयरला ज्यावेळेस मी आलो, त्यावेळेस त्यामध्ये सर्व्हिंग आहे. त्यानंतर मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर जसं ॲनालिसिसचा सब्जेक्ट आहे, त्यामध्ये हळू-हळू त्याचा इंटरेस्ट क्रिएट होत गेला. तो इंटरेस्ट क्रिएट अशा पद्धतीने झाल्यानंतर त्यानंतर थर्ड इयरला डिझाईनचे सब्जेक्ट्स होते. डिझाईनचे सब्जेक्ट शिकत असताना आम्हाला आमचे जे गुरुवर्य होते, प्राध्यापक ए.के. महाजन, ते आता गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहे. त्या प्राध्यापकांनी अशा पद्धतीने आम्हाला टीच केलं का तो माझा जो कल आहे, बेसिकली कन्स्ट्रक्शनपासून कन्सल्टन्सीकडे जास्त वळाला. म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये जास्त. मग हळू करत असताना माझा डिप्लोमा झाला. डिप्लोमा झाल्यानंतर मी बिल्डकॉनमध्ये सॉरी अशोका जे आहे, अशोकाच्या फर्ममध्ये कामाला लागलो. आय थिंक सिन्नरला मी काम करत होतो. सिन्नरला काम करत असताना माझे जे सीनियर इंजिनियर होते, त्यांनी मला असं सांगण्यात आलं, की तुम्ही आता इथे न थांबता तुम्ही पुढचं जर शिक्षण घेतलं, तर तुम्हाला चांगला बेनिफिट होईल. तर तुम्ही इथे थांबू नका, तुम्ही पुढे जा. मग त्या दृष्टिकोनातून मग मी डिग्रीला ॲडमिशन घेण्याचा विचार केला. डिग्रीला ॲडमिशन घेत असताना घरची परिस्थिती नाजूक होती. नाजूक असल्यामुळे मग विचार आला, की स्कॉलरशिप कुठे भेटेल? तर साधारणतः गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये त्यावेळेस स्कॉलरशिप भेटत होती. ती स्कॉलरशिप घेण्यासाठी मग मी माझा प्रयत्न गव्हर्नमेंट कॉलेजसाठी केला. तर त्या दृष्टिकोनातून मला मार्क्स चांगले असल्यामुळे माझा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड, शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अंडर माझा नंबर लागला. माझं तिथे ग्रॅज्युएशन 2002 मध्ये झालं. 2002 ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बेसिकली वडील ग्रामीण क्षेत्रातले असल्यामुळे मुलाचं वय झालेलं आहे, त्यामुळे लग्न लवकर करण्यात आलं. बेसिकली जबाबदाऱ्या लवकर पडल्या अंगावरती. जबाबदाऱ्या अंगावर पडत असतानाच मग जॉब, फॅमिली सगळं सर्व्हाइव्ह करत मी पुढे गेलो. मग पुढे जात असताना असं लक्षात आलं का इंडस्ट्रीमध्ये थोडंसं त्यावेळेस वॅकन्सीज किंवा आपण असं म्हणूया पैसे कमी होते, पगार कमी भेटायचा. त्यामुळे थोडंसं वेगळ्या फील्डकडे गेलो. मग मी एन-जी-ओमध्ये काही दिवस काम केलं. नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जी बायएफ म्हणून संस्था आहे, चांगली संस्था आहे. त्या संस्थेत पण चांगलं काम केलेलं आहे. ते संस्थेचं बेसिकली वॉटर रिलेटेड जे काम होतं, पाणी अडवा, पाणी जिरवा, ह्या स्कीममध्ये मी भरपूर 3 वर्ष काम केलं. त्यानंतर मला टीचिंगमध्ये येण्याचा चान्स मिळाला. माझे जे प्राध्यापक होते, प्राध्यापक सुहास धारणे म्हणून, त्यांनी मला ह्या फील्डमध्ये येण्याचा चान्स दिला. त्यांच्यामुळे मी ह्या फील्डमध्ये आलो. त्यानंतर मी टीचिंग फील्डमध्ये आल्यानंतर सुरुवातीला तर फारच अडचण आली. पण अडचण आल्यानंतर मला माझे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते त्यावेळेस टीचिंग फील्डमध्ये, डॉक्टर राजेंद्र नारखेडे म्हणून, त्यांनी मला अतिशय प्रामाणिकपणे आणि प्रॉपर गाईडन्स केल्यामुळे मी पुढे चालत गेलो. पुढे गेल्यानंतर टीचिंगमध्ये माझा बऱ्यापैकी जम बसला. त्यानंतर आय थिंक 2013 मध्ये माझा एक
क्लोज फ्रेंड आहे, जो डिप्लोमाचा फ्रेंड आहे. त्याने माझ्याकडे एक बंगलोचा कन्सल्टन्सीचा प्रोजेक्ट हँडओव्हर केला स्टील डिझायनिंगसाठी. त्याने माझ्यावरती पूर्णपणे विश्वास टाकला. मित्रा म्हणे तू कर हे, आणि ते केल्यामुळे माझा कॉन्फिडन्स लेवल इन्क्रीज झाला. मग हळूहळू तिथून सुरुवात झाली माझी 2013मध्ये ॲज अ कन्सल्टंट पार्ट टाइम जॉबमध्ये. कन्सल्टन्सी हे किंवा स्ट्रक्चरल डिझाईन हा जो पार्ट आहे, इट्स माय हॉबी, इट्स नॉट अ माय प्रोफेशनल. त्या हॉबीमधनं मी अशा पद्धतीने शिकत शिकत पुढे गेलो की आज मोर दॅन 400+ प्रोजेक्ट माझे कंप्लीट झालेले आहे. वा. आणि मीन व्हाईल हे करत असताना मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पण कंप्लीट केलं फ्रॉम के वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिकमधनं. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर प्राध्यापक जसे माझे विभाग प्रमुख होते, एचओडी हेड ऑफ द डिपार्टमेंट नारखेडे सर, त्यांच्याच गायडन्स खाली माझी PhD पण कंप्लीट झाली. PhD मी श्री सत्यसाई युनिव्हर्सिटी ऑफ टेक्निकल युनिव्हर्सिटी फ्रॉम सिओर भोपाळमधनं केलेली आहे. आणि अशा पद्धतीने माझा हा पूर्ण प्रवास आहे. क्या बात आहे. येस. मग आता यानंतर या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला हां, प्रश्न सर हां फार सर, महत्वाचा आहे, सर. कारण तुम्ही प्रोफेसर म्हणून पण काम करताय आणि या पण डेफिनेटली. याच्यामध्ये पण आहे, त्यामुळे दोन्ही याच्यातले मला येस. प्रश्न करूया आपण काही काही. नेहमी आणि तुमच्याकडनं फार ऐकायचंय. हो त्यामुळे त्यातला पहिला प्रश्न आहे की जेव्हा सिव्हिल इंजिनियर एखादा शिकून डिग्री घेऊन मास्टर करून जेव्हा साईटवर जातो, तेव्हा त्याचं पहिल्यांदा भेट होते ती म्हणजे अनस्किल्ड लेबर बरोबर. डेफिनेटली आणि त्या लेबरला की ज्याला यातलं काही टेक्निकल नॉलेज नाही नसतं. आणि तो याच्यात आलेला आहे, हं. तर आणि मग त्याच्यानंतर त्याला आपली जी डिझायनिंग किंवा आपली जी संकल्पना आहे ती त्याला सांगणे, याच्यामध्ये बऱ्याचदा कम्युनिकेशन गॅप होतो. तरी भरपूर. लेबर मॅनेजमेंट कशी करायला पाहिजे सिव्हिल इंजिनिअरने असं तुम्हाला वाटतं? बेसिकली काय असतं माहिती आहे का, सुरुवातीला काही गोष्टी ज्या असतात, जो काही इंजिनियर फ्रेश जस्ट पास आउट होतो, हो. त्या विद्यार्थ्यांनी बाहेर गेल्यानंतर ना सुरुवातीला ऑब्झर्वेशनवरती जास्तीत जास्त भर द्यावा. डायरेक्ट त्या इन्स्ट्रक्शन बेसवर न जाता पहिले ऑब्झर्वेशन करा, समोरचा व्यक्ती काय करतोय, काय नाही. थोडे स्किल पर्सन्स जे असतात त्यांच्याकडनं नॉलेज घ्यावे. नॉलेज घेतल्यानंतर आपलं जे काही नॉलेज आहे, आपली जी कन्सेप्ट आपल्या समोरच्या अनस्किल्ड लेबरला जी सांगायची आहे, त्याच्या लँग्वेजमध्ये आपण जर त्याला बेसिकली समजून सांगितले, तर दॅट्स बेटर, मच बेटर दॅन जो काही अनस्किल्ड लेबर आहे तो अंडरस्टँड करू शकेल. बरोबर आहे. दुसरं बऱ्याचदा रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये असं होतं की कस्टमरचं असं कायम म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि इतक्याच बजेटमध्ये आता करून द्या. तर आणि एक सिव्हिल इंजिनियर म्हणून जबाबदारी असते की चांगलं क्वालिटी काम करावं. तर अशाला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग कसा साधायचा? आता याच्यामध्ये बेसिकली तुमची जी मॅनेजमेंट असते ना, त्या मॅनेजमेंटवरती आणि लेबर मॅनेजमेंट, मटेरियल मॅनेजमेंट याच्यावरती जास्तीत जास्त जर तुम्ही भर दिला, प्रॉपर प्लॅनिंग केलं, प्रोजेक्ट प्लॅनिंग केलं, त्याला बेसिकली प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड कन्सल्टन्सी म्हणतो, ते जर तुम्ही अपॉइंट केलं तर दॅट विल गिव्ह द मच बेनिफिट आणि इकॉनॉमिकल टू द प्रोजेक्ट्स. दुसरं असं आहे की सर हे फील्ड रोज बदलतंय, यातलं तंत्रज्ञान बदलतंय. आता मागच्या 20-25 वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात आहात. तुम्ही सुद्धा तंत्रज्ञान बघितलं असेल. येस, तर येस. तंत्रज्ञानाची मदत आता या क्षेत्रात कशी होतीये किंवा कशी करून घेतली पाहिजे? डेफिनेटली तंत्रज्ञानाची मदत तर घेतलीच पाहिजे. आणि बेसिकली ती तंत्रज्ञानाची मदत करताना, जसं आता मी डिझायनिंगमध्ये काम करतो, म्हणजे डिझायनिंगमध्ये आपले स्टार्ट प्रो सॉफ्टवेअर आलं आहे, एटॅप सॉफ्टवेअर आलेलं आहे. पण हे सॉफ्टवेअरचा यूज करत असताना बेसिक नॉलेज फार गरजेचं असतं. क्रॉस व्हेरिफिकेशन फार गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये बरेचसे इंजिनियर्स काय करतात, बोलू नये पण बोलायची वेळ आलेली आहे. बरेचसे इंजिनियर असे हे 100% डिपेंडंट ऑन सॉफ्टवेअर होतात. क्रॉस व्हेरिफाय त्याला करत नाही. क्रॉस व्हेरिफाय न केल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो, स्ट्रक्चरमध्ये मेजर डिसएडव्हान्टेजेस होतात. अनइकॉनॉमी येते, हेवी डिझाईन्स कधी कधी चालले जातात, गरज नसताना जास्त प्रमाणात स्टील चाललं जातं किंवा गरज असताना कमी प्रमाणात स्टील प्रोव्हाइड केलं जातं. हा फार मेजर प्रॉब्लेम झालेला. त्यामुळे जो काही आपण लेटेस्ट आपले जी तंत्रज्ञान आलेलं आहे ते आपल्याला अवगत करत असताना आपलं बेसिक नॉलेज असणं पण फार फार गरजेचं आहे. बरोबर. आता एक वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक प्रोफेसर म्हणून, एक इंजिनियर म्हणून आणि एक नाशिकमधला रहिवासी म्हणून असं जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्याच्यावर प्रशासनानं पुढच्या 15-20 वर्षामध्ये काम केलं पाहिजे, तर नाशिकचा सर्वांगीण विकास आपल्याला एका इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून बघायचा असेल तर? बेसिकली कसं आहे, ट्रॅफिकवरती जास्तीत जास्त विचार करण्यात यावा. रोड विड्थ जे आहे, ज्या विड्थ आपल्याला गव्हर्नमेंटनं स्पेसिफाय केलेलं आहे, आता नावडेज आय थिंक 9 मीटरची जी विड्थ आहे ती मिनिमम स्पेसिफाय केलेली आहे. त्यानंतर तुमचे पार्किंग द व्हेकल्स, बरेचसे व्यक्ती जे असतात रेसिडेन्शियल एरियामध्ये ना, त्यांना अलॉटेड पार्किंग असते, पण काही कारणास्तव ते रोडचं युटिलायझेशन करतं पार्किंगमध्ये, ते न केलं पाहिजे. हा एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये बरेचसे व्यक्ती
इकॉनॉमी किंवा प्रॉफिट अचीव्ह करण्यासाठी ना क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करतात. दॅट इज अ बरोबर. मेजर इश्यू. त्याच्यावरती आपण वर्क केलं पाहिजे. हं, तो हं. एक मेजर आहे. आणि ज्यावेळेस तुमचं रेसिडेन्शियल किंवा सिटीची डेव्हलपमेंट होते, हं, ती हं. डेव्हलपमेंट होत असताना तुमचं ओव्हरऑल सगळ्याच दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. बरोबर. हं. पण मग अशा वेळेला आता तुम्ही ट्रॅफिकचा जो मुद्दा सांगितलात हं, महत्त्वाचा, तर मग हं. आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं प्रश्न सोडवण्यासाठी? बेसिकली मोस्ट काय म्हणतो आपण त्याला, डायव्हर्जन तुम्ही केलं, रोडचं जर डायव्हर्जन हं, हं. मॅक्सिमम केलं, मल्टिपल वेज जर एखाद्या पॉइंटला रीच होण्यासाठी असेल, सपोज आता मला नाशिक रोडला जायचं आहे. नाशिक रोडला जाण्यासाठी सर्वात नोन जो आहे मार्ग तो आहे द्वारका सर्कल. बरोबर. जर मी सर्व लोकांनी जर द्वारका सर्कलचं युटिलायझेशन केलं, तर द्वारका सर्कलचा प्रॉब्लेम तिथे ट्रॅफिक जामचा इश्यू होतो. हं, हं. मग तो अव्हॉइड करण्यासाठी आपण काय करू शकतो, की द्वारका सर्कलला जाण्यासाठी आपण औरंगाबाद नाका आहे आपल्याला, किंवा पुढे अमृतधाम स्टॉप आहे, राजबिहारी स्टॉप आहे. तिकडनं त्या मार्गे पण आपण जाऊ शकतो. इव्हन दो बरोबर. इंदिरानगर बोगदा जो आहे तिथून आपण जाऊ शकतो. बरोबर. राणेनगर बोगदा इथून आपण जाऊ शकतो. याची पब्लिसिटी केली पाहिजे, जेणेकरून जो अननोन व्यक्ती असतो तो त्या मार्गे जाऊ शकतो आणि ट्रॅफिक कंट्रोल होऊ शकतो. होऊ शकतो. बरोबर आहे. हं, आता एक वेगळा पुन्हा प्रश्न असा, की बीइंग स्ट्रक्चरल इंजिनिअर हं, जेव्हा स्टील सिलेक्शनची वेळ येते, हं. तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्यातले बघता किंवा बघायला पाहिजेत? स्टील जर सिलेक्शन करायचं असेल, तर बेसिकली मी त्याची जी आहे इलास्टिसिटी सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर त्याची टेन्साईल स्ट्रेंथ आहे, इलॉंगेशन आहे, पर्सेंटेज ऑफ इलॉंगेशन फार फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्या स्ट्रक्चरमधली रिजिडिटी फार महत्त्वाची आहे. तर माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये बरेचसे मी स्टील्स जे बघितले, त्यातलं आयकॉन स्टील जे आहे, ते मला बऱ्यापैकी माझे काही पॅरामीटर्स जे रिक्वायर्ड पॅरामीटर्स आहेत टेक्निकली, ते कव्हर करतात. ओके, ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे जो ॲक्चुअली तुमच्या रोजचा प्रश्न आहे, हं, तर तोच म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन मुलं येत आहेत, हं. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी? ह्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी बेसिकली कसं आहे, तुमचं बेसिक नॉलेज तुम्ही चांगल्या पद्धतीने कव्हर अप करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस जी आहे फील्डवरती आणि सायमल्टेनियसली डिझायनिंगमधले जे प्रॅक्टिस आहे, मोर दॅन 5 to 6 इयर्स आपण जर प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर तुम्ही ह्या फील्डमध्ये उतरला, तर तुम्हाला डेफिनेटली त्यामध्ये यश भेटेल आणि तुम्ही सक्सेस डेफिनेटली व्हाल. क्या बात है! येस. सो ते डॉक्टर, इंजिनियर हं. गणेश कावळे सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रात जेवढं थेअरी महत्त्वाची आहे, तेवढंच प्रॅक्टिकल महत्त्वाचं आहे. त्यामुळं सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर आधी कुठेतरी चांगला एक्सपिरियन्स घ्या आणि मग या क्षेत्रामध्ये जावा. या क्षेत्रामध्ये भरपूर स्कोप आहे, अपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्यामुळे तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही धन्यवाद. आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट्स आणि इंजिनिअर्स दोन्ही आपल्या हातातून घडत राहोत. याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक येस. शुभेच्छा. थँक यू व्हेरी मच. थँक्यू.